बघायला वॉल ऑफ फ्रेम. तर आपण ते बघायला चाललो आहोत. त्याच्याबद्दल माहिती घेऊ आपण आणि तुमच्याशी पण शेअर करू. मग तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरचे मोठ्या माउंट आहेत. तिथून डायरेक्ट हवा येते, इकडे येते डायरेक्ट थंड थंड हवा. कार्ड चलेगा ना? अभी कितना लीटर है यहाँ पे? 104. बस 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 740. सारे यहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर मित्रांनो, वॉल ऑफ फ्रेमच्या इकडे आलो आहे आता. आणि या इथे तुम्ही बघू शकतात एक बाईक आहे ही बघा. कोलकाता टू लडाख घेऊन आला आहे. 100 cc बाईक आहे वाटतं ही डिस्कवर. तर मित्रांनो, वॉल ऑफ फ्रेमच्या इकडे आलो आहे आपण, त्याच्या गेटच्या इकडे. तर इकडे काहीतरी असं चार्जेस आहे. मोबाइल फोन है, एक ही है. अडल्टचे 2 to 5 आहे. आणि जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर त्याचे 100 रुपीज तुम्हाला चार्ज करायला लागतील. असं काहीतरी आहे. चला आतमध्ये जाऊ आणि बघू आतमध्ये काय काय आहे वॉल ऑफ फ्रेममध्ये. तर मित्रांनो, आम्ही तिकीट काढलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही तिकीट. हे बघा, हे तिकीट आहे. पॉज करून व्हिडिओ तुम्ही बघा. तर आपला रुपेश चालतो आहे पुढे आणि आपण आता जाऊ आतमध्ये वॉल ऑफ फ्रेममध्ये. बघू काय काय आहे. समोर काहीतरी असा नजारा आहे. NH1 नॅशनल हायवे 1 हा आहे समोर. आणि हा एंट्री गेट वॉल ऑफ फ्रेम. मलाही माहिती नाही काय आतमध्ये. रुपेश तुला माहिती आहे आतमध्ये काय आहे? काय आहे तुला काय वाटतं अंदाजे? इंडियन आर्मी सर. अच्छा, इंडियन आर्मीचा. इंडियन आर्मी संग्रहालय आहे ते. हां हां हां. तर असं काय आतमध्ये आहे बघू शकता तुम्ही. कशी
ये तो मशीन में लगती है। ये है विक्रम बत्रा, ये विक्रम बत्रा की पोल, ठीक है। यहाँ बढ़िए जो 1999 में कारगिल वॉर हुआ था, इंडिया और पाकिस्तान के बीच में, उसी का यह ट्रेन मॉडल बनाया गया है। इस ट्रेन मॉडल से आपको पाकिस्तान किस तरफ पड़ता है और पाकिस्तान ने छुपते छुपाते हमारे कौन से पॉइंट को ऑक्युपाई किया था और इंडियन आर्मी ने कौन से रीजन में ऑपरेशन लॉन्च किए, ऑपरेशन का नाम क्या था, उसकी तमाम जानकारी आपको इस ट्रेन मॉडल से दी जाएगी। जितने भी मॉडल के अंदर रेड लाइन देख रहे हैं, ये रोड से जिसमें कच्चे और पक्के रोड है, जिसमें नेशनल हाईवे भी शामिल है। और जितने भी ब्लू लाइन दिख रहे हैं, इसमें कुछ बड़े और कुछ छोटे रिवर है। दो रिवर बड़े आते हैं चाइना से, एक इंडस और सिंगो रिवर जो चाइना से होता हुआ इंडिया की तरफ बहते हैं। और लास्ट कोने में सिगारा रिवर जो कि पीओके पाकिस्तान से होता हुआ इंडिया की तरफ बहता है। और जितने भी रेड कलर से कुछ एक नाम दिए गए, रेड कलर से लाल कलर से कुछ एक नाम दिए, जैसे गुलतारी, गौन, मटियाल, बिजोट, मरोल, ये है पीओके के कुछ एक गाँव जो अभी भी पीओके में मौजूद है। जोर से बोलिए, लाइन ऑफ कंट्रोल जो दो देश को अलग करती है। 1999 से पहले दोनों देश के बीच में संधि एग्रीमेंट साइन हुआ था कि ज्यादा बर्फ पड़ने के कारण ना तो पाकिस्तान रेंजर ना तो इंडियन आर्मी इस पोस्टों पे चढ़ेगी। इसी का फायदा क्या किया पाकिस्तान ने उठाया 1999 एग्रीमेंट के हिसाब से इंडियन आर्मी नीचे बेस पे डाउन हो गया, लेकिन पाकिस्तान ने ऐसा नहीं किया। उन्होंने छुपते छुपाते धीरे धीरे करके उन्होंने हमारे द्रास सेक्टर में तोलोलिंग टॉप 5.40 टाइगर हिल और फॉरेस्ट 75 को धोखे से कब्जा कर लिया। फिर उन्होंने कारगिल में भी 0.5608 कास्कार और मस्जाद को, और बटालिक में चारों सेक्टर जैसे कि यालदौर, जुबराज, मुंटाडालो और खालूवर लगभग 134 किलोमीटर उन्होंने धोखे से कब्जा कर लिया। इंडियन आर्मी नीचे द्रास के बेस में, कारगिल के बेस में और बटालिक के बेस में बैठे हुए थे। तो कैसे पता लगा इंडियन आर्मी को कि वहाँ पे पाकिस्तान ने कब्जा कर चुका है? तो इसके पीछे एक छोटी सी कहानी है, ध्यान से सुनिएगा। बटालिक क्षेत्र में एक चरवा बोलते हैं जो भेड़ बकरी लेके घूमते रहते हैं, जिसका नाम था ताशी नामग्याल। क्या था? ताशी नामग्याल। जब मुंटो डालो, बटालिक क्षेत्र के मुंटो डालो पे वो घूम रहे थे, तो वहाँ पे उन्होंने कुछ मूवमेंट को देखा कि 6 से 7 लोग वहाँ पे लंबे चौड़े पठानी सूट पहने हुए वहाँ पे बंकर बना रहे थे। जब उन्होंने कंफर्म किया, तसल्ली हुआ उन्हें कि वो इंडियन आर्मी नहीं है, तो जो एग्रीमेंट के हिसाब से बैठी हुई सेना थी बटालिक में, उन्होंने ताशी नामग्याल ने आके फिर इंडियन आर्मी को इंफॉर्मेशन दिया। जब इंफॉर्मेशन इंडियन आर्मी ने सुनी तो तुरंत वो हरकत हलचल हो गई और वो तुरंत एक्टिवेट हो गए। और इस क्षेत्र को पेट्रोलिंग करने के लिए एक टोली बनाई गई जिसको बोलते हैं पेट्रोलिंग पार्टी। तो उस पार्टी के कमांडर थे एक अफसर और 10 जवान, जिनका नाम था कैप्टन सौरभ कालिया साहब, और अन्य 10 जवान, टोटल 11 जन की टोली वहाँ पे पेट्रोल के लिए गए, लेकिन वो वापस नहीं आए। इसीलिए यहाँ पे कारगिल वॉर शुरू हुआ था। 1999 का जो कारगिल वॉर शुरू हुआ था यहाँ से हुआ था। इसीलिए यहाँ पे इस जितना भी पाकिस्तान ने हमारे जगह जमीन को ऑक्युपाई करके रखे हुए थे, उसको रिकैप्चर करने के लिए एक ऑपरेशन लॉन्च किया गया, जिस ऑपरेशन का नाम था ऑपरेशन सफेद सागर। इसलिए बोलते हैं क्योंकि ज्यादा हाइट होने के कारण इंडियन आर्मी और एयरफोर्स दोनों ने मिलकर जितने भी उन्होंने ऑक्युपाई कब्जा करके रखे हुए उसको रिकैप्चर कर लिया गया।
और रिकैप्चर तो हुआ, लेकिन रिकैप्चर करते करते खालवा टॉप पे 0.4812 पर फर्स्ट 11 गोरखा राइफल के कैप्टन मनोज कुमार पांडे शहीद हो गए और उनकी बहादुरी को देखते हुए भारत सरकार ने उनको परमवीर चक्र से सम्मानित किया गया। नेक्स्ट में आता है द्रास। द्रास में तोलोलिंग सबसे इंपॉर्टेंट है, इसलिए इंपॉर्टेंट है क्योंकि जो नेशनल हाईवे श्रीनगर से जोजिला द्रास कारगिल होते लेगी और जो थी 130 किलोमीटर, ये ऑलरेडी पाकिस्तान के निगरानी में था, डोमिनेंट था। अगर पाकिस्तान तोलोलिंग को रिकैप्चर कर लेता तो आज जहाँ हम सब खड़े हैं वो किसका होता? किसका? होने देते नहीं। इसीलिए यहाँ पे एक ऑपरेशन लॉन्च किया गया, जिस ऑपरेशन का नाम था ऑपरेशन विजय। तो सबसे पहले तोलोलिंग से लड़ाई जारी की गई। इस टॉप को रिकैप्चर करने के लिए लगभग इंडियन आर्मी को 1 महीने का समय लगा था। और इस टॉप को रिकैप्चर करते हुए कैप्टन विजय थापर जो कि 22 साल की उम्र में शहीद हुए थे, जिनका द लास्ट पोस्ट इस दीवार पे दिया गया। नेक्स्ट टास्क था 0.5.40 रिकैप्चर करने का। किसका टास्क था? पता है? कैप्टन विक्रम बत्रा का, जिनका कोड नेम क्या है? शेरशाह ने 0.5.40 को रिकैप्चर करने के बाद उन्होंने अपने सीनियर कमांडर को एक छोटी सी मैसेज पास किया था। क्या मैसेज? ये दिल मांगे मोह। उनका नेक्स्ट टास्क था 4875 शेरशाह का, जो टास्क था 4875 को रिकैप्चर करने के लिए। उन्होंने रिकैप्चर किया, बहादुरी के साथ लड़ते गए वो, उन्होंने रिकैप्चर किया, लेकिन रिकैप्चर करते करते वो वहाँ पे शहीद हो गए। और उनकी बहादुरी को देखते हुए भारत सरकार ने उनको भी परमवीर चक्र से सम्मानित किया गया। और जितनी भी उनके साथ बची हुई सेना थी, उन्होंने इस क्षेत्र को चारों को रिकैप्चर कर लिया गया। नेक्स्ट लास्ट में आता है कारगिल। कारगिल में भी जैसे कि 0.5608 कास्कर और मस्जिद को रिकैप्चर करने के लिए लास्ट में एक ऑपरेशन लॉन्च किया गया, जिस ऑपरेशन का नाम था ऑपरेशन तलवार। ये लड़ाई बटालिक की 2 मई 1999 से शुरू हुई थी और कारगिल में आके 26 जुलाई को वार खत्म हुई थी। जितना भी पाकिस्तान ने हमारे जगह जमीन को ऑक्युपाई करके रखे हुए थे, उसको रिकैप्चर करने के लिए लगभग इंडियन आर्मी को 3 महीने का समय लगा था। उस 3 महीने के दौरान पूरा का पूरा रिकैप्चर कर लिया गया। पाकिस्तान यहाँ से एक टुकड़ा भी लेके नहीं जा सका, इसीलिए इंडियन आर्मी 26 जुलाई को कारगिल विजय दिवस मनाती है। थैंक यू, जय हिंद। कुशल चंद्र चंद तर मित्रांनो, जेवढ्या पण गन दाखवल्या तुम्हाला ते सर्व ओरिजिनलमध्ये इकडे आहेत. या इकडे या इथे पण आहेत बघा, हे सर्व ओरिजिनलमध्ये आहेत. इकडच्या लोकांचं कल्चर.
सर जी यहाँ पे शूट कर सकते हैं ना? हाँ सर। या डिरेक्शनमध्ये आलो आपण इकडनं हे डिरेक्शन आहे ना द्रास, त्यानंतर आपण इथून वरती जाऊन असं इथे कारगिलवरून नमिकला पास, फटुला पास आहे, खलसेत विलेजमधून आपण नमीला करून निमू विलेजवरून लेहला इकडे आलो, ते लेह म्हणाले हा या साईडला म्हणाले जाते. या साईड आपला लास्ट राईड असणार ना? शेवटी असणार. तर रुपेशने ज्या प्रकारे आपल्याला माहिती सांगितली की आपण ते तिकडून राईड करत आलेलो आणि आपला लास्ट एक्झिट असणार आहे मनालीवरून आपण परत मुंबईला रिटर्न. तर ह्या काहीच मेमरीज आहेत, खूप छान आहे. हे सर्व बघून आपल्या इंडियन आर्मीवरती खूप प्राऊड फील होतं आहे मला. मित्रांनो, तुम्हाला जे आतमध्ये दाखवलं ते पूर्ण वॉल ऑफ फ्रेम होतं. तिकडे काय जास्त बोलायला भेटलं नाही कारण खूप सारे लोक होते आणि आवाजही भरपूर होता तिकडे. तर या साईडला आपला इंडियन फ्लॅग आहे आणि या साईडला आहे आपले जवान जे शहीद झाले होते. सर जी वहाँ पे कैसे जाना है? जवानांचे स्मारक बघू शकता तुम्ही. इकडे पुढे जायला आपल्याला कदाचित देणार नाही. एवढे जवान आपले शहीद झाले आहेत तुम्ही बघू शकतात. जोपर्यंत नजर नाही जाणार तोपर्यंत पूर्ण आपल्या जवानांचे स्मारक आहे तिकडे. हार्ट टचिंग मोमेंट आहे माझ्यासाठी तर हा. कारगिल वॉर मेमोरियल जसं बघितलं तसं हे पण तिकडे पण आहे. म्हणजे काय यार, केवढे जवान आपल्याकडे शहीद होतात आणि आपण इंडियाच्या मधोमध राहतो सेंटरला. एकदम आपल्याला काहीच माहिती नसतं इकडे काय होतं काय नाही ते आपल्याला काहीच माहिती नसतं. पण आपल्या मागे पण बघू शकता तुम्ही भरपूर काही गोष्टी घडत असतात ज्याची आपल्याला माहिती नसते. हॅट्स ऑफ आहे यांच्यासाठी तर खूप. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात इकडे कसं बटालियन असते. आता तुम्ही बघणार इथे 25 मद्रास बटालियन म्हणून आहे. तर इथे जे तुम्ही बघतायत मराठा बटालियन आहे 6. तर ही त्यांची स्मारक आहेत. या इकडे तुम्ही बघू शकतात. हे बघा गायकवाड नाव आहे या इथे एक. अजून काय सांगू शकतो रुपेश तू? तिकडे सिख आहे से वेगवेगळे बटालियन्स. प्रत्येक रेजिमेंट असतात ना आपल्या सैन्यामध्ये. प्रत्येक बटालियन असतात. म्हणजे शीख रेजिमेंट झाली, जाट रेजिमेंट होते, त्यानंतर पंजाब रेजिमेंट असते, मद्रास रेजिमेंट असते. तशी आपली मराठा रेजिमेंट आहे. आणि जे कारगिल वॉर झालं होतं ते कारगिल वॉर फक्त कारगिलमध्येच नाही लढलं गेलं होतं. ते कारगिल वॉर पूर्ण मगाशी तुम्ही एक व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवू आम्ही. ते कारगिल काही लेहमध्ये पण लढलं गेलं होतं आणि काही ठिकाणी कारगिलमध्ये पण होतं. म्हणजे जो 134 किलोमीटरचा प्रदेश पाकिस्तानने आपल्याकडून काबीज केला होता आपल्याला फसवून. तर त्याच्यामधले काही मराठा बटालियनचे जवान जे शहीद झाले आहेत त्याच्यामध्ये हे लिहिले आहेत. हे जवान जे शहीद झाले त्यांची इथे स्मारक आहेत आपण पूर्ण बघू शकतो.
मराठावाली ही पूर्ण जी लाईनअप आहे, ह्या पूर्ण ज्या 2 लाईनअप आहेत ते पूर्ण आपल्या मराठा बटालियनचे जवान शहीद झाले तिकडपर्यंत पूर्ण लास्टपर्यंत तिकडपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत. थांबा बघतो, दाखवतो मी तुम्हाला. एक मिनटं थांबा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा मराठा मराठा. त्यानंतर इकडे मग मद्रास, असं पुढे पुढे जाणार तुम्ही. ते बघा मराठा. त्यानंतर पुढे गेलात की सिख, असं वेगवेगळे आहेत. या इकडे ही नाव लिहितात काहीतरी. जे बघतायत तुम्ही, इकडून तर जायला अलाउड नाही आहे, पण तिकडे छोट्या छोट्या अक्षरामध्ये जे ब्लॅक कलरची पाटी आहे त्याच्यावरती छोट्या छोट्या गोल्डन अक्षरमध्ये जे नाव लिहिले ते आपल्या जवानांचे, शहीद जवान यांची नावं लिहिलेली आहेत. काय झालं? रुपेशला चक्कर येते. हाय ॲटिट्यूड सिकनेस. काल मला झालं होतं, आज याला होतं आहे. DSL काढायला आलो रे, जरा पुढे DSL फाटले रे थोडं. ते थंड ह्याच्यामुळेच होतं आहे. आज याला होतं हाय ॲटिट्यूड सिकनेस. काल मला झालं होतं का आज याला होतं आहे? मला वाटतं मी क्लायमॅटाईज झालो आहे. हा पण मी झोपत नाही, हा झोपतो. मग झोप तर मला जास्त, जोपर्यंत झोप माझी पूर्ण होणार नाही ना, मला तो त्रास परत चालू होणार परतपासून.